गुड मॉर्निंग और गुड आफ्टरनून. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जिथं थांबलो होतो ते म्हणजेच की सोडियम बोरोहायड्राईड NaBH4 अँड LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ह्यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन्स मी तुम्हाला दिलेली होती. ज्या वेळेला कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन ला रिप्लेसमेंट करायची असेल तर त्यावेळेला NaBH4 किंवा LiAlH4 हे हायड्राईड डोनर्स यूज केले जातात. आणि त्यामधला मी डिफरन्स सांगितलेला होता की NaBH4 हा सेफ आहे, इझी टू हँडल आहे, इकॉनॉमिकल कॅरेक्टरचा आहे. ओके. अँड with water or alcoholic solution you can safely use sodium borohydride, but for LiAlH4 lithium aluminum hydride हा एक्सपेन्सिव्ह आहे, व्हायलेंट रिॲक्ट होतो विथ वॉटर और विथ अल्कोहोल. आणि म्हणून ज्यावेळेला LiAlH4 हा हायड्राईड डोनर्स म्हणून ज्यावेळेला रिड्युसिंग एजंट म्हणून आपण रिॲक्शन्स मध्ये त्याचा यूज करतो त्यावेळेला आपल्याला ड्राय इथर किंवा टेट्राहायड्रोफ्युरॉन हे सॉल्व्हंट यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. आता ह्या दोन्हीमध्ये म्हणजेच हायड्राईड डोनर्स NaBH4 असू दे किंवा LiAlH4 असू दे, ह्याच्यामध्ये H2 गॅस देर इज नो पॉइंट ऑफ इन्व्हॉल्वमेंट. ओके. इथं कुठेही H2 गॅसची इन्व्हॉल्वमेंट ड्युरिंग रिडक्शन होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याचमध्ये मी सांगितलं होतं की सेपरेट हायड्रोलायसिस स्टेप शुड बी कॅरीड आउट. सेपरेट हायड्रोलायसिस स्टेप शुड बी कॅरीड आउट हे एक सांगितलेलं होतं. आणि LiAlH4 आणि NaBH4 मध्ये जर फरक बघितला तर LiAlH4 चा इल्ड एक्सलंट मिळतो हा पण सांगितलेला होता. आणि LiAlH4 डज नॉट ब्रेक. LiAlH4 हे पण सांगितलेलं होतं. LiAlH4 डज नॉट ब्रेक काय तर C डबल बॉन्ड C हा ब्रेक करत नाही, हे एक. आणि दुसरं म्हणजेच अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं कन्व्हर्जन तो अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मध्ये आपल्याला इझिली इट कॅन बी कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ LiAlH4. NaBH4 आणि LiAlH4 मध्ये एक्सलंट इल्ड LiAlH4 देतो, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात ज्या वेळेला तुम्ही अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणजेच काय CH3 CH डबल बॉन्ड CH आणि इथं जर तुमचा CH डबल बॉन्ड O असेल म्हणजे 1 2 3 4 असेल तर इथं ब्यूट 2En 1Al हे तुम्ही नाव देता. आता ह्याचं ज्यावेळेला रिडक्शन होतं LiAlH4 आणि इथं हायड्रोलिसिस स्टेप्स H3O ही सेपरेट यूज करावी लागते. आता काय होतं, हायड्राईड डोनर्स आहेत राजानो HH म्हणजे इथं एक H येतो. ओके. आणि इथं एक H येतो आणि तुम्हाला पर्टिक्युलरली CH2OH तयार होतं. आणि इथं तुम्हाला CH3 इथं CH डबल बॉन्ड CH अँड CH2OH हा तयार होतो. आता हायड्राईड डोनर्स आहेत म्हणजे चारीच्या चारी हायड्रोजन यूज होतील असं नाही, त्यातले 2 हायड्रोजन्स आपल्याला लागलेले आहेत तेवढे त्यांनी यूज केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला 1 2 3 4 ब्यूट 2En 1OL असा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार होतो. समजलं. आता पुढचा जो पार्ट येतो पर्टिक्युलरली कार्बोक्सिलिक ऍसिड अँड इस्टर डज नॉट अंडरगो reduction
बाय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन or by NaBH4 आणि हिथं कार्बोक्सिलिक ऍसिड इस्टर, नॉट ओनली कार्बोक्सिलिक ऍसिड अँड इस्टर, तुम्ही जर घेतलं ऍसिड क्लोराइड अँड अनहायड्राइड, हे जरी तुम्ही घेतलं तरी हे अनहायड्राइड आणि ऍसिड क्लोराइड हे सुद्धा रिडक्शन मध्ये आपल्याला LiLH4 यूज करून करावं लागतं, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये आपल्याला LiLH4 हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे टू रिड्यूस कार्बोक्सिलिक ऍसिड अँड इस्टर. आणि हे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टरचं कन्व्हर्जन आपल्याला LiLH4 म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे Ca, इस्टर, ओके, ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड, ओके, हे सगळ्यांचं कन्व्हर्जन LiLH4 हा पर्टिक्युलरली आपल्याला अल्कोहोल मध्ये करतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टरच्या रिॲक्शन तुमच्या पर्टिक्युलरली बोर्ड्सच्या पुस्तकामध्ये आहेत, म्हणजे सिलेबसमध्ये आहे. ऍसिड क्लोराइड आणि ऍसिड अनहायड्राइड हे नाही आहे, परंतु ते JEE आणि नीटच्या कॅरेक्टरला त्या रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात घ्या. मग परत एकदा सांगतो, NaBH4 आणि LiLH4 मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या दोघांचा डिफरन्स सांगितला आणि त्या डिफरन्स मध्ये असं पण आपण म्हटलं होतं की H2 गॅस नो पॉइंट इन्व्हॉल्वमेंट होती, सेपरेट हायड्रोलिसिस स्टेप शुड बी कॅरीड आउट आणि LiLH4 डज नॉट ब्रेक C डबल बॉन्ड C, हे लक्षात ठेवायचं. आणि अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड कन्व्हर्टेड इनटू द अनसॅच्युरेटेड अल्कोहोल, त्याची रिॲक्शन्स मी तुम्हाला दिलेली आहे. फक्त इथं लक्षात ठेवा, तो कार्बन डबल बॉन्ड कार्बन ब्रेक न करता जो आपल्याला कार्बोनिल ग्रुपचा डबल बॉन्ड आहे तो ब्रेक करून त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोल्स मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. दॅट इज अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. मग तसंच मी आणखीन एक खालती सांगितलेलं होतं की कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर, इवन दो ऍसिड क्लोराइड अँड अनहायड्राइड, दे कॅन रिड्यूस्ड बाय LiLH4 बट नॉट बाय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन और बाय NaBH4. म्हणून रिडक्शन मध्ये LiLH4 हा सगळ्यात इम्पॉर्टंट रिड्युसिंग रिएजंट आपल्याला बघायला मिळतो, पर्टिक्युलरली टू रिड्यूस कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजेच तुम्हाला माहिती आहे RC डबल बॉन्ड OH. पहिली रिॲक्शन आपण बघूया, कार्बोक्सिलिक ऍसिड Ca म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही LiLH4 हे घेतलं आणि H3O+ घेतलं, आता ह्यात काय होतं, 4 आपल्याला हायड्रोजन्स आहेत, ह्यातले 2 हायड्रोजन हिथं येतात, ओके, हे तर 2 आला आणि हा जो आहे हे 2 हिथं आले, म्हणजेच तुम्हाला झालं RCH2 आणि ह्यातला जो एक आहे तो हिथं येतो, म्हणजे RCH2OH हे तयार होतं. आता हा H आणि हा OH मिळून H2O होतं आणि सेपरेट हायड्रोलिसिस स्टेप होतं. H2O लिहायची गरज नाही आहे, कारण का सेपरेट हायड्रोलिसिस मध्ये हा OH आणि हा H2O ऍड होतं आणि आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार होतं, हे लक्षात ठेवा. कुणाचं, तर रिडक्शन ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड, हे काय आहे, रिडक्शन, ओके, रिडक्शन ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ LiLH4, हे लक्षात ठेवा. आपण ज्या रिॲक्शन्स बघतो त्या कार्बोक्सिलिक ऍसिड इस्टर ह्यांच्या बघणार आहोत. मग तुम्ही आता इथं CH3 C डबल बॉन्ड OH म्हणजेच हा तुमचा ऍसिटिक ऍसिड आला, ओके, म्हणजेच ह्याचं नाव येईल इथॅनोइक ऍसिड, ओके. आता फक्त LiLH4 हे ऍज इट इज लिहा, डू म्हणायचं. मग इथं 2 हायड्रोजन्स येतील, इथं एक येईल म्हणजे CH3 CH2OH,
म्हणजेच इथाईल अल्कोहोल तयार होईल. हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा जो पार्ट आहे की इस्टरचा. आता इस्टर म्हणजेच इस्टर हा जो येतो तो म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश, इथं परत तुम्हाला LiAlH4 प्लस H3O प्लस घेणार आपण सेपरेट हायड्रोलिसिसला. आता बघा तुमच्या इकडं 4 हायड्रोजन आहेत, 1 2 3 4. ह्यातले 2 हायड्रोजन हिथं आले. ओके, ह्यातला हा जो 1 हायड्रोजन हिथं आला. ओके, बॉन्ड हिथं असा ब्रेक होतो म्हणजेच RCH2OH, आणि हा जो हायड्रोजन आहे हा इथं R' ला प्लस R' म्हणजेच दोन्हीही अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल जनरेट करतात. प्रायमरी अल्कोहोल अँड प्रायमरी अल्कोहोल हे आपल्याला जनरेट होताना दिसतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलं हा CH3 C डबल बॉन्ड O C2H5. ओके, आता ह्याचं नाव येतं इथाईल. ओके, हा इथाईल आणि हा दोघांचा मिळून येतोय 1 2 इथाईल इथॅनोएट. काय येतो? इथाईल इथॅनोएट. ओके, आता ह्याचं ज्यावेळेला तुम्ही LiAlH4 न रिएक्शन्स कराल. ओके, आता ह्यातले परत बघा 2 हायड्रोजन्स आहेत म्हणजेच 2 हायड्रोजन हिथं येणार, 1 हिथं येणार आणि हा बॉन्ड ब्रेक झालेला हिथं येणार आहे. म्हणजेच तुमचं CH3 CH2OH ओके हा बघायला मिळेल आणि प्लस C2H5OH हा पण तयार होईल. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजेच दोन्हीही इथाईल अल्कोहोल तयार होईल. ओके, दोन्हीही हे इथाईल अल्कोहोलच तयार होईल. इथाईल अल्कोहोल, कारण इथं माझा C2H5 आणि हा C2H दोन्हीही इथाईल ग्रुपच आहे म्हणून दोन्हीकडे इथाईल अल्कोहोल होईल. जर ह्या दोघांच्या मध्ये म्हणजेच R अँड R' डिफरंट असतील तर काय होईल हे आपण बघूया. ओके, म्हणजेच तुमच्या इथं हा जर असा असेल रिएक्शन्स मध्ये CH3 CH2 C डबल बॉन्ड O C2H5 म्हणजेच इथाईल प्रोपिओनेट असं जर असेल आणि जर तुम्ही LiAlH4 H3O अशी जर रिएक्शन्स केली तर इथं 2 हायड्रोजन, इथं 1 हायड्रोजन आणि इथं बॉन्ड ब्रेक होऊन इथं 1 हायड्रोजन म्हणजेच तुम्हाला इथं CH3 CH2 CH2OH प्लस C2H5OH तयार होईल. म्हणजेच हा पर्टिक्युलरली N प्रोपिल अल्कोहोल. ओके, आणि हा तुम्हाला इथाईल अल्कोहोल तयार होईल. हे लक्षात ठेवा. कळलं? आता म्हणजे ज्या वेळेला मिक्सचर ऑफ N प्रोपाइल आणि इथाईल ह्या रिएक्शन्सला इम्पॉर्टन्स ठेवायचा, कार्बॉक्सिलिक असू दे किंवा इस्टरचं हायड्रोलिसिस असू दे, हे लक्षात ठेवा. LiAlH4 बरोबर आपल्याला का तर तुम्हाला JEE मध्ये किंवा नीट मध्ये किंवा CET मध्ये ज्या वेळेला असा इस्टर्स देतील त्यावेळेला तुम्हाला 2 अल्कोहोल्स तयार होणार आहेत. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर असतं. मग 1 स्टेप मध्ये N प्रोपाइल आणि इथाईल अल्कोहोल हे कुठल्या रिएक्शन्स मधनं होतं तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड्स न रिडक्शन केलं की आपल्याला बघायला मिळतं. नॉट ओनली दॅट, जर तुमच्याकडे असं CH3 C डबल बॉन्ड O हा O आणि जर असं आहे CH इथं CH3 ओके असं येतो CH इथं CH3 आणि हा CH3 म्हणजे इथं आयसोप्रोपिल कॅरेक्टर येईल. ओके, जसं आपण इथाईल म्हटलं इथं तर इथं 1 2 3 ओके असं जर कॅरेक्टर आलं ओके
तर हे असं लिहिताना मी फक्त हे असा पार्ट लिहितो, हा फक्त CH, इथं CH3 आणि हा CH3. ओके, म्हणजेच आयसोप्रोपिल ओके इथॅनोएट. ओके, हे जर घेतलं तुम्ही आणि LiLH4 जर घेतला तर परत इथं बॉन्ड ब्रेक होणार आहे. तुम्हाला CH3 CH2OH आणि इथं मग तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल CH3 CHOH CH3 हा प्रायमरी आणि हा सेकंडरी अल्कोहोल सुद्धा आपल्याला जनरेट करता येतो बाय LiLH4. ही जी रिॲक्शन्स आहे, ह्या दोन रिॲक्शन JEE आणि नीटला इम्पॉर्टंट आहेत, कारण MCQ टाइप क्वेश्चन्स मध्ये हे प्रश्न विचारले जातात. कळालं? आता तुम्हाला मी इस्टर्सचं दिलं, तुम्हाला मी कार्बोक्सिलिक ऍसिडच्या रिॲक्शन्स सांगितल्या. आता ऍसिड क्लोराईड, आता ऍसिड क्लोराईड म्हणजेच काय रे, तर RC डबल बॉन्ड OCl ह्याला ऍसिड क्लोराईड म्हणतात. म्हणजेच CH3C डबल बॉन्ड OCl ह्याला ऍसिटाइल क्लोराईड म्हटलं जातं किंवा ह्याला ऍसिड क्लोराईड म्हटलं जातं. आता ह्या दोघांच्या मध्ये कॉमन आहे LiAlH4. ओके, हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतोय JEE करता किंवा नीट करता, हे CET करता ही रिॲक्शन नाही आहे. ओके, आता इथं दोन परत आले, इथं एक आला, लक्षात घ्या बॉन्ड इथं ब्रेक होणार आहे, दोन इथं एक, म्हणजेच RCH2OH प्लस HCl हे तयार होणार आहे, म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. ओके, आणि तसंच मग इथं CH3 CH2OH प्लस HCl आपल्याला बघायला मिळेल. ओके, समजलं? हे झालं ऍसिड क्लोराईड बरोबर. आता ऍसिड अनहायड्राईड, ऍसिड अनहायड्राईड हा जर तुम्ही बघितला तर हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो की ऍसिड अनहायड्राईड म्हणजेच आपल्याला हा RC डबल बॉन्ड O हा RC डबल बॉन्ड O आणि हा जर घेतला तर तुम्हाला ऍसिड अनहायड्राईड बघायला मिळतं. म्हणजे CH3C डबल बॉन्ड O. ओके, हा CH3C डबल बॉन्ड O आणि हा O ह्याला ऍसिटिक अनहायड्राईड म्हणतात. ओके, आणि हा ऍसिड अनहायड्राईड येतो. आता इथं तुम्ही जर LiAlH4 घेतला, ओके, आणि जर तुम्ही इथं बॉन्ड ब्रेक केला तर काय होतं राजानो, बघा हा RC डबल बॉन्ड O. ओके, आता इथं आपल्याला बघायला मिळेल, इथं R, इथं 2 CH2. ओके, इथं दोन्हीकडं H लागणार आहेत आणि इथं एक H, इथं एक H, म्हणजेच RCH2OH आपल्याला बघायला मिळेल. आणि इथं सुद्धा आपल्याला काय बघायला मिळेल, CH3CH2OH प्लस सेपरेट हायड्रोलिसिस ही स्टेप आहेच, हे लक्षात ठेवा. ओके, CH3CH2OH बॉन्ड ब्रेक होत असताना इथं असा बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि मग इथं आणि इथं आणि इथं दोन्हीकडेही H ग्रुप अटॅच होणार आहे. म्हणजे ह्या कार्बनला आणि ह्या कार्बनला दोन्हीकडेही आपल्याला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड्सचे हायड्रोजन यूज होणार आहेत. आणि मग तुम्हाला आपल्याला पर्टिक्युलरली इथाइल अल्कोहोल म्हणजे प्रायमरी अल्कोहोल ऍसिड अनहायड्राईड म्हणजेच ऍसिटिक अनहायड्राईडनं आपल्याला तयार होतील, एवढं लक्षात ठेवा. मग ऍसिड क्लोराईड आणखीन पर्टिक्युलरली ऍसिड अनहायड्राईड ह्याच्या रिॲक्शन्स JEE आणि नीटच्या कॅरेक्टर्स करता आहेत, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगितलं की रिडक्शन, ओके, रिडक्शन
of a carbonyl compound and ester by alcoholic sodium म्हणजेच Na plus C2H5OH. ओके, रिडक्शन ऑफ अ कार्बोनिल कंपाऊंड अँड ईस्टर बाय अल्कोहोलिक सोडियम हा रिड्युसिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंट. ओके, म्हणजेच जर तुम्ही ह्या RCH डबल बॉन्ड O, ओके, आणि जर तुम्ही इथं नॅसंट हायड्रोजन्स तयार होणार आहेत आणि इथं C2H5 प्लस Na घेतलं, C2H5OH प्लस Na घेतलं तर तुम्हाला RCH2OH तयार होईल. तसंच इस्टर बरोबरचं सुद्धा रिडक्शन होईल, कीटोनचं बरोबरचं रिॲक्शन होईल. म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड असू दे किंवा इस्टर असू दे, ओके, त्यांचं रिडक्शनच्या वेळेला जर तुम्ही रिड्युसिंग एजंट अल्कोहोलिक सोडियम किंवा C2H5OH प्लस Na म्हणजे दोन्ही सेमच आहे बरं का, हे जर यूज करून रिडक्शन कॅरीड आउट केलं तर त्या रिॲक्शनचं नाव येतं बोव्हिवेल्ट ब्लँक रिॲक्शन. काय नाव येतं? बोव्हिवेल्ट ब्लँक रिॲक्शन. बघा हा बोव्हिवेल्ट काय आहे, बोव्हिवेल्ट ब्लँक. फक्त स्पेलिंग्स फक्त आपण नीट फक्त बोव्हिवेल्ट स्पेलिंग फक्त मी व्यवस्थित लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. BOUVAULT बोव्हिवेल्ट हा ब्लँक BLANC ब्लँक रिॲक्शन. बोव्हिवेल्ट ब्लँक रिॲक्शन म्हणजेच आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे सांगितलेली जी रिॲक्शन आहे ती म्हणजेच अल्कोहोलिक सोडियम बरोबर कार्बोनिल कंपाऊंड आणि कुणाची पर्टिक्युलरली इस्टर्सचं रिडक्शन केलं कुठल्या एजंटनं तर अल्कोहोलिक सोडियमनं. ही पुढची प्रिपरेशन्स मेथड झालेली आहे. ह्यामध्ये बघा आपण रिडक्शन्स केलेलं आहे, कुठल्या कुठल्या कॅटॅलिटिक रिडक्शन, ओके, अल्डिहाइड कीटोनचं मग NaHG न केलेलं आहे. मग तुम्हाला मी डिफरन्स सांगितला NaBH4 आणि LiAlH4. LiAlH4 चं अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड कन्व्हर्टेड इंटू अनसॅच्युरेटेड अल्कोहोल पण दिलं. त्याच्यानंतर कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि इस्टरचं रिडक्शन LiAlH4 न कसं होतं ते आपण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ऍसिड क्लोराईड अँड ऍसिड अनहायड्राइडचं रिडक्शन हे सुद्धा बघितलं. आणखीन यातली सगळ्यात महत्वाची ज्याला आपण बोव्हिवेल्ट ब्लँक रिॲक्शन कुणाला म्हणतात, कधी रिडक्शन होतं बोव्हिवेल्ट ब्लँक मध्ये, ते रिडक्शन्स कॅरीड आउट करताना तुम्हाला अल्कोहोलिक सोडियम जर लागलं तर हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, ते पुढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रिपरेशन्स मेथड आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम म्हणजे इथं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय अल्डिहाइड अँड कीटोन विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कुठलाही ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेऊन तुम्ही अल्डिहाइड अँड कीटोन बरोबर रिॲक्शन्स करून आपल्याला अल्कोहोल तयार करता येतं. आता पहिलं घ्या तुम्ही फ्रॉम फॉर्माल्डिहाइड. आता फॉर्माल्डिहाइड म्हणजेच तुम्हाला माहिती आहे HCH डबल बॉन्ड O, ओके, त्यालाच तुम्ही मिथॅनल म्हणतात. काय म्हणता? मिथॅनल. आता मी इथं CH3MgI हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतो, ओके, कारण का बेस्ट न्यूक्लिओफिलिक रिएजंट ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये पर्टिक्युलर मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, ह्याचं नाव तुम्ही लिहिलं किंवा नाही लिहिलं, मिथाइल मॅग्नेशियम
आयोडाईड. ओके. आता ज्या ज्या वेळेला तुम्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंट यूज करता तिथं ड्राय इथर हे आलंच पाहिजे. आता इथं काय होतं, ऍडिशन होते आणि ती ऍडिशन होत असताना ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हा न्यूक्लिओफाईल आहे, हा इलेक्ट्रोफाईल आहे, हा इकडे येतो आणि MgI इथं येतो आणि तुम्हाला प्रॉडक्ट ऍडिशनल प्रॉडक्ट तयार होतो. कुठला प्रॉडक्ट तयार होतो, HCH इथं CH3 अँड OMgI हे तयार होतं. हा ऍडिशनल प्रॉडक्ट तयार होतो म्हणजे इंटरमिजिएट प्रॉडक्ट. आता ह्याचं हायड्रोलिसिस केलं जातं, दॅट इज ऍसिड हायड्रोलिसिस म्हणतात त्याला. ऍसिड हायड्रोलायसिस H+HCl न केलं जातं. ओके. आता काय होतं तुमच्या इथं हा आपण इथं HOH आहे. ओके. आता काय होतं तर इथं बॉन्ड ब्रेक होतो राजानो. बॉन्ड ब्रेक झाला की हा जो OH ग्रुप आहे तो इथं ऍक्ट होतो आणि तुम्हाला मिळतं बघा, इथं मी H, हा H, इथं CH3 आणि इथं OH लिहिलेला आहे. ओके. आणि हा MgI आणि हा O आणि हा H मिळून काय तयार होतं, MgIOH हा तयार होतो. आता हा CH3, हा CH2 आणि हा OH मी फक्त असं लिहितो CH3 CH2OH आणि प्लस हे आहे म्हणजेच हा तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल. ओके. दॅट इज इथाइल अल्कोहोल देतो. ओके. आता ऍसिटाल्डिहाइड बघूया आपण. ओके. ऍसिटाल्डिहाइड. ओके. ऍसिटाल्डिहाइड. तर ऍसिटाल्डिहाइड मध्ये काय येणार आहे, CH3 हा CH डबल बॉन्ड O, यालाच तुम्ही इथॅनल म्हणणार. ओके. प्लस CH3 MgI. रिॲक्शन मध्ये काही फरक येत नाही, ड्राय इथर यूज करू शकता तुम्ही. परत इथं आहे तसंच हा असा पार्ट येणार, ऍडिशनल प्रॉडक्ट येणार राजानो. ओके. तो ऍडिशनल प्रॉडक्ट येत असताना हा CH3 इथं CH3 इथं H, हा OMgI येणार. ओके. हा ऍडिशनल प्रॉडक्ट. ओके. आणि तुम्हाला तयार होणार प्लस इथं परत H2O, ऍसिड हायड्रोलिसिस आहे तसंच पुन्हा येणार. आता काय होईल बघा, इथं बॉन्ड ब्रेक झाला तर CH3 CH3 CH म्हणजे असं येणार बघा, CH3 हा C इथं H इथं CH3 हा OH अँड प्लस MgIOH येणार. मग सारखंच आहे, ह्याच्यामध्ये काहीही फरक होणार नाही. HOH हा OH इथं येईल आणखीन हा प्रॉडक्ट. मग फक्त हे जर तुम्ही फिरवून दिला तर तुम्हाला CH3 CHOH CH3 म्हणजेच सेकंडरी अल्कोहोल म्हणजेच आयसोप्रोपाईल अल्कोहोल तयार होतं. त्याला आपण तुम्ही प्रोपॅन टू ऑल म्हणता, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचं जे आहे ज्याला आपण ऍसिटोन म्हणजेच कीटोन बरोबर रिॲक्शन बघूया. ओके. आता हा CH3 हा CCH3 डबल बॉन्ड O प्लस CH3 MgI. राजानो इथं परत ड्राय इथर, हा इकडं आला, हा इथं आला. ओके. परत ऍडिशनल प्रॉडक्ट CH3 हा CH3 इथं CH3 OMgI ऍडिशनल प्रॉडक्ट झाला प्लस H2O ऍसिड हायड्रोलिसिस. ओके. H प्लस किंवा HCl करा. ठीक आहे. हे वरती लिहिलं तरी चालतंय, हे वरती घेतलं तरी चालतं आणि खालती ऍसिड हायड्रोलिसिस लिहिलं तरी चालतं. ओके. हे लक्षात घ्या. परत तुमचा HOH आलेलाच आहे, इथं बॉन्ड ब्रेक होईल आणि तुम्हाला इथं हा CH3 हा CH3OH प्लस MgIOH
आणि हा तयार मिळतो टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल आणि ह्याचं IUPAC नाव येईल 2-मिथाइल प्रोपॅन 2 ऑल. नाव काय येईल? 2-मिथाइल प्रोपॅन 2 ऑल. आता लक्षात घ्या राजानो की फॉर्माल्डिहाइड देतं प्रायमरी अल्कोहोल, परंतु अदर दॅन फॉर्माल्डिहाइड acetaldehyde gives a secondary alcohol and ketone gives tertiary alcohol. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा आहे. ज्यावेळेला ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल केलं जातं बाय युझिंग अल्डिहाइड अँड कीटोन, फॉर्माल्डिहाइड गिव्स अ प्रायमरी अल्कोहोल, ओके, अँड ऑल अदर अल्डिहाइड एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड gives a secondary alcohol and ketone gives you a tertiary butyl alcohol. आणि फक्त आता इथं तुम्ही जो आपण आर अल्काइल ग्रुप जो आहे, ओके, जो अल्काइल ग्रुप जो आहे हे तुम्ही चेंज करून वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजेच तुम्ही जर समजा हा आर CH डबल बॉन्ड O हा अल्डिहाइड असेल आणि हा RCR असेल, हा R डॅश असेल, हा आणखीन हा ग्रुप चेंज करू शकता, हा ग्रुप चेंज करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अल्कोहोल्स ह्या ग्रिग्नार्ड्स रिएजंटनं प्रिपेअर करता येतात. पुन्हा एकदा सांगतो, फॉर्माल्डिहाइड, ओके, फॉर्माल्डिहाइड हा तुम्हाला देतो प्रायमरी अल्कोहोल, except formaldehyde, all aldehyde gives secondary alcohol and ketone produces tertiary alcohol. हे लक्षात ठेवा. आणि ह्या इथं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ह्यामध्ये अल्काइल ग्रुप चेंज करू शकता कीटोन मध्ये, अल्डिहाइड्स मध्ये, एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड सोडलं तर बाकीच्या ठिकाणी CH3 ग्रुप या R ग्रुप चेंज करून इथं C2H5 घेतलं की तुम्हाला प्रोपॅनअल्डिहाइड तयार होईल, ब्युटरअल्डिहाइड तयार होईल. म्हणजेच तुम्हाला पर्टिक्युलरली हायर मॉलिक्युलर वेट असलेले अल्डिहाइड हे तुम्ही यूज करून आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल ह्या रिएक्शन्सनं कॅरीड आउट करू शकता. आता फक्त ह्यामध्ये एक महत्वाचा पार्ट येतो. ही सगळी रिएक्शन झाली, बोर्डाप्रमाणे रिएक्शन झाल्यात, ह्या लक्षात ठेवा. आणि इथं बोर्डाच्या प्रिपरेशन्स मेथड रिएजंट पर्यंतची रिएक्शन्स आपल्याला झालेली आहेत, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही इस्टर घेता, म्हणजेच CH3 C डबल बॉन्ड O OC2H5 हा जर इस्टर घेतला आणि ह्याच्या बरोबरीनं ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिएक्शन्स केली, CH3 MgI परत ड्राय इथर येणार राजानो, ओके. आता काय होईल, हा CH3 मी फक्त हा असा CH3 C डबल बॉन्ड O आहे, हा CH3 इथं अटॅच होईल, MgI इथं अटॅच होईल आणि तुम्हाला काय मिळेल बघा, CH3 इथं COMgI, ओके, आणि इथं मिळेल तुम्हाला CH3 आणि इथं येईल OC2H5, बरोबर आहे. आता ह्या इथं परत ज्या वेळेला तुम्ही हा ऍडिशनल प्रॉडक्ट आहे, हा काय आहे, ऍडिशनल प्रॉडक्ट आहे. आता ह्या ऍडिशनल प्रॉडक्टचं, ओके, ह्या ऍडिशनल प्रॉडक्टचा आपल्याला ज्या वेळेला हायड्रोलायसिस केलं जातं, ऍसिड हायड्रोलायसिस, ओके, इन प्रेझेन्स ऑफ H2O, ओके. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला हा जो प्रॉडक्ट आहे CH3, हा इथं CH3 अटॅच झालेला आहे, OH अटॅच झालेला आहे, OC2H5 आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हा प्रॉडक्ट इथं ब्रेक होतो, ठीक आहे. आणि ह्यातला 2 H आहेत बघा,
एक एच इथं येतो, एक आपल्याला पर्टिक्युलरली ह्यातला, ठीक आहे, ह्यातला एक एच इथं येतो, ह्यातला एक एच H2O मधला HOH. ओके, हे लक्षात ठेवा. तो हा इथं येणार आहे, म्हणजेच MgIOH तयार होईल. ओके, आणि मग हा जो ऑक्सिजन आहे हा तयार काय करेल बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजेच कीटोन तयार करेल, म्हणजेच ऍसिटोन तयार करेल. ओके, आता हे ऍसिटोन तयार केलेलं पुन्हा CH3 डबल बॉन्ड O प्लस फर्दर CH3 MgI तुम्ही घेऊ शकता, ड्राय इथर यूज करू शकता. हे परत असं घेऊन आपल्याला परत ऍडिशनल प्रॉडक्ट CH3 हा CH3 इथं OMgI, म्हणजे मगाशी जी कीटोनची रिॲक्शन दाखवलेली आहे तीच आहे. परत H2O, परत ड्राय इथर, आणि मग तुम्हाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हा प्रॉडक्ट तयार करता येतो. ओके, आणि प्लस MgIOH, म्हणजेच इस्टर पासून तुम्हाला ओके आपल्याला प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल हे तिन्ही पण तयार करता येतात. फक्त इथं काय करायचं, 2 मोल्स ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट यूज करायचे आहे. पहिल्या स्टेप्स मध्ये ज्या वेळेला तुम्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऍड करता आणि त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस करता त्यावेळेला आपल्याला कार्बोनिल ग्रुप म्हणजेच कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होणार, आणि त्याच्या बरोबरीने एक अल्कोहोल तयार होईल, प्रायमरी अल्कोहोल तयार होईल, आणि MgIOH तयार होईल. आणि जो कीटोन आहे तो फर्दर सेकंड स्टेप्स मध्ये ज्या वेळेला परत ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर ऍड होईल त्यावेळेला आयदर प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी अल्कोहोल तुम्हाला बघायला मिळेल. का, जर इथं CH3 च्या जागी H असेल तर तुम्हाला प्रायमरी बघायला मिळेल, कारण का तुम्हाला इथं ह्या मिथाईलच्या जागी जर H असेल तर तुम्हाला इथं मिथॅनल तयार होईल. एवढं लक्षात ठेवा. ह्या पद्धतीने आपल्याला पर्टिक्युलरली काय तयार होईल की इस्टर पासून अल्कोहोल तयार करायची प्रोसेस कशी आहे, ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि अल्कोहोलची प्रोसेस जी बघितली आहे, म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर्माल्डिहाइड बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंट अदर दॅन फॉर्माल्डिहाइड आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट कीटोन बरोबर ची जी प्रोसिजर आहे ती सेम प्रोसिजर तुम्ही इस्टर करता फॉलो करायची आहे, आणि त्यातून तुम्हाला परत अल्कोहोल तयार होतात. एवढं लक्षात ठेवा. ओके, थँक्यू व्हेरी मच.